आज आपल्यासोबत आहे सत्यजित बच्चाव, रत्नागिरी जेट्सचा लेफ्ट आर्म स्पिनर. सत्यजित, खूप खूप अभिनंदन. 2 मॅचेस सलग जिंकलाय. आज तू 3 विकेट्स घेतल्या. जरा सांग, तुझी पहिली विकेट जी होती ती तर खूपच अप्रतिम होती. त्याच्याबद्दल काय म्हणशील? कसं बॉलिंग तू करायचं ठरवलं होतंस? ॲक्च्युली विकेटमध्ये हेल्प होती आणि मी फक्त एवढाच विचार केलेला स्टार्टिंग ऑफ द मॅच की येऊन फक्त एरियाजमध्ये हिट करायचा आहे, स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकायची आहे. तर तिथून जे काय होणार तिथून परचेस मिळणारच होता. सो तो जो पहिली विकेट जी भेटली ती खूप आउटस्टँडिंग होती की टर्न भेटला विकेटमधून. तर ती खूप एक स्पिनरसाठी एक खूप चांगली फिलिंग असते तशी विकेट भेटल्यावर. आणि मागच्या दोन्ही सामने तुम्ही जिंकला आहात आणि त्याच्या आधी 3 सलग हारलाही होता. तर असे 3 सलग हारले असताना कर्णधार जो आहे अझीम काझी, त्यांनी तुमच्या सर्वांना कसं मोटिवेट करून ठेवलं? काय म्हणायचा तो? आणि इव्हन त्यांनी ज्या मागच्या 2 मॅचेसमध्ये इनिंग्स खेळल्या, ते सुद्धा एक खूप चांगलं स्टेटमेंट होतं. तर त्याच्याबद्दल काही सांगशील? तसं आम्ही 3 मॅच हारल्यानंतर आम्ही फक्त जे चुका झाल्या आहेत त्याच्यावर मीटिंग घेतल्या आणि स्ट्रॅटेजिकली थोडंसं विचार केला की बाबा आपल्याला एक्झिक्यूट करायला लागतील प्लॅन्स. इनिशियली 2 गेम झाले आमचे पहिले, ते एक थोडं ड्यूमुळे झाली. पहिली गेम आमची ड्यूमुळे गेली, दुसरी मॅच पावसामुळे गेली. तर आम्ही जे कॉन्फिडंट होतो की असं पुढे चान्सेस, आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आलेलो पहिले 3 मॅच पण. एक विनची गरज होती आणि ती भेटली आणि आता मोमेंटम भेटला आहे आपला. आणि एवढी चांगली बॉलिंग करतोयस तर काही IPL स्काउट्स ट्रायल्स बद्दल काही आहे ऑपॉर्च्युनिटी? काही आली आहे तुझ्याकडे आतापर्यंत? तसं अजून तरी काही नाही आहे, पण असं फक्त आता टुर्नामेंटवरच फोकस आहे पूर्णपणे की यायचं, टीमला जिंकवायचं आणि एन्जॉय करायचं क्रिकेट. आणि आज विकेट किपरनी तुमच्यासुद्धा खूप चांगले कॅचेस पकडले. काही फिल्डिंग पण, ग्राउंड फिल्डिंग चांगली होती. तर फिल्डिंगवरती काही स्पेसिफिक तुम्ही प्रॅक्टिस करताय ॲज अ टीम? स्पेसिफिक असं नाही म्हणता येणार. जे काही रुटीन आहे फिल्डिंगची ती ॲज अ युनिट म्हणून करतो आम्ही. सो तेच एक हेल्पफुल आहे.